नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला पाहूयात मेट्रो सिटीज मधल्या बातम्या टॉप 30. अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झालेले आहेतच आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी अण्णांच्या सहकार्यानं दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि अण्णांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. उद्धव ठाकरेंनी पक्ष खासदारांची बैठक बोलावली. आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत उद्धव ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील. लोकसभा निवडणुकीतील युतीबाबत शिवसेना भाजप यांच्यातील चर्चेला पडद्यामागे वेग आलाय. 2014च्या निवडणुकीच्या वेळचा 22-26चा फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्याची माहिती मिळते आणि आता 2019च्या लोकसभा निवडणुकीत युतीचा 25-23चा नवा फॉर्म्युला होण्याची शक्यता आहे. मला इकडच्या आणि तिकडच्या दोन्ही मांजरेगांपासून नागरिकांची सुटका करायची असल्याचा प्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी मोदी फडणवीस यांना लगावला. आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत लिखित वास्तव कुपोषणाचे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. छगन भुजबळ राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवरती आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्व आलंय आणि राज ठाकरेंना महाआघाडीत सामील करून घेण्यासाठी भुजबळ आग्रही आहेत आणि त्यामुळे भुजबळांनी राज ठाकरेंची अचानक भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय. मुंबई युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जिल्हाध्यक्षांनी जयंत पाटील यांच्याकडे आपला राजीनामा दिलाय. मुंबई युवक राष्ट्रवादी अध्यक्ष पैशांची मागणी करत असल्याचा आरोप या जिल्हाध्यक्षांनी केलाय. तसंच या विरोधात 4ही जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या वरिष्ठांना पत्रही दिलंय. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2019-20 सालासाठीचा अर्थसंकल्प आयुक्त जोय मेहतांनी सादर केला. महापालिकेच्या शिक्षण विभागानं तब्बल 2733 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय. त्यानंतर आयुक्त अजय मेहतांनी पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला. 2019-20 या वर्षासाठी तब्बल 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10% आरक्षण देण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. आधी स्वतःचं घर आणि कुटुंब सांभाळा, मग देश सांभाळा असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना दिला. नागपूरमधल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमधील अनेक इच्छुक पुढे सरसावले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नुकतेच दुबईला गेले आणि त्यावेळी बाबा सिद्दीकी यांनी भेटण्यासाठी त्यांची वेळ मागितली. मात्र राहुल गांधींनी वेळ देण्यास टाळलं. यावरून बाबा सिद्दीकी यांचं तिकीट कापलं गेल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. सीबीआय, रॉ आणि न्यायालयासह अनेक संस्था पपेट झाल्या आहेत. या संस्था सरकारच्या इशाऱ्यावरती नाचत असल्याचा आरोप पंजाबचे पर्यटन मंत्री नवज्योत सिंग सिद्धूंनी पुण्यात केलाय. तर नोटाबंदीनंतर भाजपाध्यक्ष अमित शहा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बँकेत काळा पैसा आल्याचा आरोप सिद्धूंनी केला. शहरी नक्षलवाद प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली. या अर्जावरती न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी होणार आहे. 30व्या राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा सप्ताहाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत या सप्ताहाला कालपासून सुरुवात झाली आणि यावेळी रस्त्यावरील नियम पाळून जीव वाचवा असं आवाहन दिवाकर रावतेंनी केलं. पारदर्शकपणाचं आव्हान पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपनं एक हाती सत्ता मिळवली, पण भाजपचा कारभार भ्रष्ट असल्याची शंका उपस्थित करणारं आणखी प्रकरण उघडकीस आलंय. महापालिकेची कोट्यवधींची विकास कामं ठेकेदार आपसात रिंग करून कसे मिळवतात याचा पुरावाच समोर आलाय आणि विरोधकांनी हा पुरावा थेट सभागृहात सादर केला. नाशिकमधील पवननगर परिसरात 2 गटात हाणामारी झाली. हाणामारीनंतर पवन सुरडकर या तरुणावरती धारदार शस्त्रानं हल्ला झालाय. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची माहिती मिळते. मुंबईतल्या दादर रेल्वे स्टेशनवर मोबाईलच्या नादात एका जोडप्याला चक्क आपल्या 2.5 वर्षाच्या मुरड्याचाच विसर पडला. मोबाईलमध्ये मग्न असलेल्या जोडप्याचा मुलगा हरवला. सुदैवानं जीआरपीच्या सतर्कतेमुळे मुलगा सापडला. नाशिकच्या कथडा भागातील भगवती नगरमध्ये 2 तरुणींनी रविवारी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. संजना हरगावकर आणि प्रिया पवार अशी दोघींची नावं आहेत. गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. विदेशात नोकरी लावण्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबातील 29च्या वर तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाली. विरारमध्ये ऑफिस थाटून फसवणूक झाल्याचं उघड झालं आणि याबाबत 7 जणांविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यात 3 महिलांचाही समावेश आहे. सध्या सगळे आरोपी फरार आहेत.
नागपाडा पोलिसांनी कार चोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली. हा आरोपी दुसऱ्याच्या गाडीमध्ये लिफ्ट मिळवायचा, OLX वरून गाडी विकणाऱ्या मालकाकडे जायचा, ही गाडी माझीच असल्याचं सांगत लिफ्ट देणाऱ्याला थांबवायचा आणि ट्रायलच्या बहाण्यानं गाडी विकणाऱ्याची गाडी घेऊन पसार व्हायचा. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हेगाराला शोधून बेड्या ठोकल्या. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, गोवा इथल्या ATMच्या माध्यमातून बँकेला लुटणाऱ्या टोळीचा नागपाडा पोलिसांनी छडा लावला असून 2 आरोपींना अटक केली आहे. या चोरट्यांनी विविध खासगी आणि राष्ट्रीयकृत 14 बँकांतील कोट्यवधी रुपये लुटले. विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेनं नाशिकमध्ये शेतकऱ्यांची बैठक घेऊन पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय. येत्या 20 फेब्रुवारीला नाशिकमधून शेतकरी आंदोलनाला सुरुवात करणार आहेत आणि 27 फेब्रुवारीला शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयावरती धडकणार आहे. बारामतीत जानाई शिरसाई योजनेचं पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उंटावडीकडे पठार इथल्या 2 शेतकरी टॉवरवरती चढले आणि जोपर्यंत शासनाकडून लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. जर कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर उड्या टाकून आत्महत्या करण्याचा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला. शिक्षक भरतीसाठी लागणारी अभियोग्यता चाचणी होऊन 14 महिने झाले तरी अजूनही शिक्षक भरती न झाल्यामुळे उमेदवारांनी आंदोलन छेडलं. पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग समोर महाराष्ट्रभरातून आलेल्या उमेदवारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं सोमवारी निधन झालं. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश भाटकर यांची मराठी चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकांमध्ये कारकीर्द गाजली तर कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या गुन्हे मालिका त्यांच्या हिट ठरल्या. भुसावळ नागपूर रेल्वे विभागात तांत्रिक काम सुरू असल्यानं भुसावळ इथून संध्याकाळी 7:30 वाजता सुटणारी भुसावळ नागपूर पॅसेंजर 1 ते 28 फेब्रुवारी या काळात रद्द करण्यात आली आहे. भुसावळ नागपूर आणि नागपूर भुसावळ या दोन्ही मार्गावरच्या गाड्या रद्द केल्यानं प्रवाशांचे हाल होणार आहेत. आता कल्याण ते नाशिक दरम्यान लवकरच प्रवासासाठी लोकल सुरू होते. मुंबई ते नाशिक मार्गावरील घाटावर चढण्यासाठी विशेष लोकल तयार केली आहे. चेन्नईमध्ये या ट्रेन्स तयार करण्यात आल्या आणि या विशेष ट्रेन्स मुंबईत दाखल झाल्यात. पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले असताना नाशिकच्या एका तरुणानं सोलरवरती धावणारी ऑटो रिक्षा बनवली आणि या रिक्षाच्या माध्यमातून त्यानं स्वतःसाठी उत्पन्नाचं साधन तर केलंच आहे, तसंच महिला आणि विद्यार्थिनींना रात्रीच्या वेळी घरपोच सेवा अंकुश मगजी देतोय आणि त्याच्या उपक्रमाचं सगळीकडे कौतुक होत आहे. भिवंडी शहरातल्या कौसर बेगम इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन सोहळा झाला. याला प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्याच गाण्यावरती नृत्य सादर करताना त्यांना मोह काही आवरला नाही आणि त्यांनी सुद्धा थेट व्यासपीठावरती जाऊन विद्यार्थ्यांसोबत नृत्य केलं. मुंबईच्या गुलाबी पाहुणे रोहित पक्षी म्हणजेच फ्लेमिंगोंची संख्या 1,21,000 पोहोचली आहे. यामध्ये लेसर फ्लेमिंगोंची संख्या वाढली असून ग्रेटर फ्लेमिंगोंची संख्या मात्र कमी झाली आहे. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीनं जानेवारी 2019 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली. आणि सोमवती अमावस्येनिमित्तानं खंडेरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी जेजुरीत काल गर्दी केली होती. अमावस्येला सुरुवात झाल्यानंतर हा सोहळा सुरू झाला आणि त्यानंतर दुपारी 1 वाजता पालखीचं प्रस्थान गडावरून करा नदीकडे झालं. भंडारा खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत करा नदीच्या तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने देवाच्या पालखीला स्नान घातलं गेलं. रात्री ही पालखी पुन्हा गडावर आली आणि खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात आणि त्यातील एक महत्वाची म्हणजे ही सोमवती अमावस्या आणि या यात्रेमुळे 2 दिवसांपासून भाविकांनी जेजुरीत गर्दी केली.